नमस्कार मित्रांनो, आमच्या गावची यात्रा आहे बघा. तर यात्राचं तुम्हाला महत्त्व सांगतो. यात्रा आमच्या गावात असते 3 दिवस. तर आज आहे महाप्रसादाचा दिवस. कारण बघा तुम्ही खूप गर्दी दिसते. लय लांबून लांबून लोक येतात बघण्यासाठी, महाप्रसाद घेण्यासाठी. आमच्या गावात 3 दिवस यात्रा असते. पहिल्या दिवशी पूर्ण पूजा असते, होम असते, सगळे असतात. कोठी पूजा म्हणून असं म्हणतात आमच्या गावाकडं. पोटपूजा असते. तर दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं नियोजन असतं बरं का. सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्या गावातल्या घरातून एक एक माणूस येऊन स्वयंपाकाचं नियोजन करते महाप्रसादाचा. तर बघू शकता तुम्ही, असं सगळं काम व्यवस्थित होते. तर छोटे मुलं, लहान मुलं, कोणी असू दे, काय असं नाहीये, सगळेजण काम करू शकतात. मोठे म्हातारे कोणी असू दे, सगळे पुरुष लोक येऊन सगळे काम करतात. तर बघू शकता असं कढई लावलेले असतात. खीर आणि भात आणि कढी असते बघा महाप्रसादाला. तर हे सगळे गावकऱ्यांनी मिळून करतात बघा. हा गुळाचे ढेप आणून ठेवलेले, काही जण टमाटे कांदे कापत असतात, काही जण कढीपत्ता सोलायला लागलेत. बघू शकता लहान लहान मुलं पण आहेत. तिकडे कटिंग चालू आहे बाजूला. तर इकडे बघा टमाटा कापायचं चालू आहे. सगळे जण मिळून, गावकऱ्यांनी मिळून सगळं सेवा करतात बघा गाव लोकांनी. तर मित्रांनो, इकडे गिरवी पिसायला चालू आहे. बघू शकता तुम्ही, सगळे मित्रमंडळच आहेत आपले. तर गिरवी म्हणजे डाळवा असते ना, डाळवा कढीत टाकायची डाळ, ते डाळ पिसून गेलेत. बघू शकता इकडे सगळे मसाले पिसून घेऊन ठेवलेले आहेत आधीच. कारण की लय खूप माणसं येणार आहेत. म्हणजे कसं, जे आपले गावातले माणसं आहेत त्यांचे पाहुणे रावळे असतात, कोणी ओळखीचे असतात, कोणी मित्र असतात. सगळे लांबले माणसं येतात महाप्रसादाचा लाभ घ्यायसाठी. तर बघू शकता तुम्ही, चालू आहे काम जेवणाचं तयारीचं. पाणी बिणी भरून घ्यायला लागल्यात कढाईमध्ये. पहिलं दोन कढई खीर, 2 कढई भात आणि 2 कढई आमटी असते बघा मित्रांनो. हा बघा, तुम्ही मंदिराचा परिसर दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा मंदिर आहे, मंदिराचा कळस आहे. किती सुंदर वातावरण आहे. तर गर्दी होण्याच्या आधीच मग दर्शन घेऊन म्हणलो, मग चाललो बघा. तर तुम्हाला बी दाखवतो, चला असंच माग. तर गर्दी लई होणार आहे नंतर ना, काय मग दर्शन घ्यायला टाइम भेटत नाही, म्हणून आताच दर्शन घ्यायला लागलं बघा. गावकऱ्याने तर एक नंबर नियोजन लावलेलं, सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. म्हणजे कितीही लोक आलं तर काय हरकत नाहीये, कारण एकीकडून जायला एकीकडून यायला केलेलं आहे. तर बघू शकता आतून असा परिसर आहे. परत एकदा दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही, डायरेक्ट आतमधलं गाभाऱ्याचं दर्शन दाखवायला लागले. तुम्ही सगळेजण दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये हर हर महादेव म्हणून असं लिहा. तर बघू शकता हा महापूजा असं व्यवस्थित मांडलेलं आहे. गर्दी तर खूप झालेली आहे आता सध्याला. तर थोडी थोडी असंच गर्दी वाढत चालली आहे. तर बघू शकता तुम्ही, किती लाईन झाली आणि किती गर्दी झाली. तुम्हाला म्हणलो होतं का नाही आधीच, पहिलंच दर्शन घेतलेलं चांगलं झालं. बघू शकता किती खूप गर्दी झाली आहे. आता दर्शन घ्यावं म्हणलं तर 1-2 तास रांगेत थांबावं लागते. सगळे रांगेत थांबलेले बघू शकता तुम्ही. तर एवढे पब्लिक येते गावात, बाहेरचे असू दे, कुठलेही असू दे, कोणी पाहुणे, कोणी रावळे, सगळे येतात. 3 दिवस यात्रा असते. इकडं बाहेर कामाला गेलेले मुलं बाळ कोणी असू दे, लेकरं बाळ घेऊन गेलेले असू दे, पुन्हा मुंबई कुठेही, बेंगळूर कुठेही असू दे, सगळे गावात येतात 3 दिवसासाठी. कारण का, ग्रामदेवताचं यात्रा आहे म्हणून. तर कोणीही कुठेही राहू द्या, सगळे येतात. महाप्रसादाची तर तयारी झालेली आहे. बघू शकता सगळं रेडी झालेले एकदम मध्ये. बघू शकता तुम्ही. तर पूजा त्याची करून घ्यायला लागलेत. खिरीची, सगळ्या खिरीची, भाताची, कढीची पूजा करून घेतात. महादेवाला पहिल्यावर निवद दाखवतात, मग परत भक्तांना देतात. तरी बघू शकता तुम्ही, असंच सगळं तयारी चालू आहे व्यवस्थित. इकडं भाताची पण सगळे पूजा बिजा करून घ्यायला लागलेत. पाहू शकता नारळ बिरळ तोडा लागलेत. परत तसेच गणपतीकडे काय तुम्हाला दाखवतो, असं व्हिडिओ वगैरे पाहू. पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ कोणीची स्किप करू नका. तर बघू शकता तुम्ही, सगळं नियोजन लागलेलं, कधी झालेले, खीर बीर झालेले, ते सगळे एकदम झालेले. तर बघू शकता सगळे आता भरून घेतील. सगळं तुम्ही बघू शकता. तुम्ही खीर बीर बनवून राहतो.
त्याची भरून घेतली. परत तिकडे राईस असेल ते भरून घेतात. मग परत कढी पण भरून घेतली. बघू शकता तुम्ही कढी सगळी व्यवस्थित झालेली आहे, एकदम मस्त तर भरून घेतलेले. तर त्यापेक्षा तुम्हाला असंच बघत राहू पुढे व्हिडिओ. तर बघू शकता पंगत बिंगत बसलेले ट्रेनले सगळ्यांना गेलेलं जेवण. तर बघू शकता आता सध्याला तर काही गर्दी नाहीये. थोड्या वेळात बघा थोडी गर्दी होत राहते. तर सगळे गावकऱ्यांनी येतात, कोणी इकडे तिकडे कामाला गेलेले असेल, कुठे गेलेले असेल, तर सगळे येऊन जेवून जातात. आज आमच्या घरी महाप्रसादाच्या दिवशी कुणाचीच चूल पेटत नाही, घरी कुणाचीच चूल नाही. सगळे इथं जातात, सगळे देवळावरती येतात, मंदिरात. म्हणजे माझ्या गावाकडली भाषा थोडी त्याच्यामुळं कन्फ्युज होत आहे. तर सगळे येतात जेवायला. बघू शकता तुम्ही सगळे जेवायलाच म्हणतो महाप्रसाद. काय चूक बीक झाला असेल तर क्षमा करावे. थोडं काही कळत नाही, नादान बा आहे छोटासा. तर बघू शकता खूप थोडं गरजेच वाढत आहे. तर बघू शकता असंच सगळेजण येऊन थोडं तसंच पाणी प्यायची सोय सुद्धा केलेली आहे साईडला. इथून तिथपर्यंत लाईन लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. नाही मी 20-25 नळ लावलेले आहेत. तर बघू शकता मंदिराचा हा साईड परिसर आहे असं. तर झाली बघा थोडी वेळ सांजपर झाली आहे, गर्दी थोडी व्हायला लागली. तर बघू तर सगळे जण येऊन जेवून जातात. बघू शकता संध्याकाळचं वातावरण एक नंबर आहे मंदिरावरचा. तर बघू शकता लाइटिंग बिटिंग एकदम ओके लावले, तरी पण अजून खूप गर्दी आहे मित्रांनो. बघा लोक अजून जातात मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता संध्याकाळचा टाइम आहे, तरी पण लोक खूप दिसतात. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत असंच परत एक व्हिडिओ सोडणार आहे, ते पण बघा.